6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी पाडली जात असताना त्या ठिकाणी असलेली रामलल्लांची मूर्ती कुठे होती? ज्यांच्या नेतृत्वाखाली राम जन्मभूमी मुक्तीचं आंदोलन झालं त्या अशोक सिंघल यांनी या मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी पुण्यातील माधवराव जोशी यांच्यावर सोपवली होती। विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष राहिलेले माधवराव जोशी आज हयात नाहीयेत, परंतु त्यांनी त्या सगळ्या गदारोळामध्ये रामलल्लाला कशा पद्धतीने छातीशी कवटाळून ठेवलं होतं त्याचे साक्षीदार आज आपल्या सोबत आहेत। त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। कुठलीही लढाई म्हटलं की त्या लढाईमध्ये काही अनसंग हिरोज असतात। पुण्यातले माधवराव जोशी त्यापैकीच एक। आज माधवराव हयात नाहीत, मात्र ज्यावेळी कार सेवा घडली 6 डिसेंबर 1992ला, ज्यावेळी तिथली मस्जिद म्हणा किंवा ढाचा उद्ध्वस्त केला गेला, त्यावेळी माधवरावांनी पार पाडलेली भूमिका अतिशय महत्त्वाची होती। आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत शरदराव गंजीवाले, जे त्यावेळी माधवराव सोबत होते, कारसेवेला गेलेले होते आणि त्यावेळी बजरंग दलाचे पुणे शहर संयोजक होते। आणि सोबतच माझ्यासोबत धरित्री जोशी आहेत, ज्या माधवरावांच्या कन्या आहेत। सगळा घटनाक्रम आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि माधवरावांच्या कार्याचं स्मरण करायचं आहे। या घटनेची नोंद निश्चितपणे इतिहासात झालेली आहे। ती घटना नेमकी काय आपण जाणून घेऊयात शरदरावांकडून। शरदराव, तुम्ही अयोध्येत गेला होतात 92मध्ये, काय घडलं आणि माधवरावांनी कशा पद्धतीनं त्यांचं योगदान तिथे दिलं? स्वर्गीय माधवराव त्यामधल्या घुमटाच्या परिसरात होते आणि स्वर्गीय माधवरावांच्यावर काय जबाबदारी दिली असेल तर ही कार सेवा सुरू झाल्या झाल्या अशोकजी सिंगलांनी स्वर्गीय माधवरावांना सांगितलं की माधवराव काही करा, परंतु या रामलल्लाच्या मूर्तीला क्षती पोचता कामा नये। आणि हा 69 वर्षाचा तरुण अत्यंत तडफेने त्या ठिकाणी काही कारसेवक आमच्यासारखे त्यांनी हाताशी घेतले आणि ती मूर्ती तिथनं माधवरावांनी घेऊन त्याच ठिकाणी एका खांब्याच्या आडोशाला त्याच परिसरात माधवराव उभे राहिले आणि शेवटपर्यंत त्या मूर्तीला त्यांनी क्षती पोचून दिली नाही। ढाचा पडला साधारण 3-3.5 तासात, 4.5 तासात हे सगळे ढाचे पडले आणि नंतर 4.5 तासानंतर त्या चबुतऱ्यावर परत रामलल्लाची मूर्ती विराजमान झालेली होती। आजूबाजूचा सगळा मलबा हटवलेला गेला होता। अवघ्या 4.5 तासात 3 इमारत एवढी मोठी असलेली मूर्ती, 3 इमारत एवढी रुंदी लांबी असलेली इमारत ढाचा हा जमीनदोस्त होणं हे जगातल्या इंजिनियर लोकांना वाटणारं एक फार मोठं आश्चर्य आहे। बाबा कारसेवेला गेले त्यावेळी जसं काकांनी सांगितलं की 69 वय त्यांचं होतं, मात्र त्याच्या आधी त्यांची केमो झालेली होती। म्हणजे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ते आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथून ज्यावेळी कारसेवेची हा सगळा योग जुळून आला त्यावेळी ते तिकडे रवाना झाले। काय घरच्यांच्या भावना आहेत? म्हणजे त्यावेळी त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व, म्हणजे अर्थात ती सेवा होती आणि आज राम मंदिर प्रत्यक्ष उभं राहतंय, लोकार्पण होतंय, काय भावना आहेत? आज राम मंदिर प्रत्यक्ष उभं राहतंय याचा निश्चितच अभिमान आहे, समाधान आहे आणि एक बाबा आणि त्यांच्या पिढीतल्या सर्व कार्यकर्त्यांची, हजारो लाखो निष्ठावान कार्यकर्त्यांची ही संकल्पपूर्ती आहे असं मला वाटतं। जसं तुम्ही विचारलत की बाबांची केमो झालेली होती, जोशी हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते 3 महिन्यापूर्वी आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनीही सल्ला दिला होता की अजून काही काळ विश्रांती घ्यावी, पण ते बाबांना शक्यच नव्हतं। आणि ही कुठून ऊर्जा, एनर्जी यायची त्या कार्यकर्त्यांना मला खरंच माहिती नाही, पण जसं हे आंदोलनाची तारीख ठरली तशी बाबांनी स्वतः सगळी तयारी सुरू केली। त्यावेळेला आंदोलनाला निघायच्या आधी मला आठवतंय आमच्याकडे स्वर्गीय बाबूजी 2 दिवस राहिला होते, सुधीरजी फडके आमच्याकडे राहिले होते,
खासदार अण्णा जोशी आणि त्यावेळेचा सगळा मोठा चमू कार्यकर्त्यांचा, जसे शरदराव गंजीवाले आहेत तसे सगळेजण एकत्रित कारसेवेला निघाले होते. पण ती त्या एक माहोलमध्ये म्हण किंवा काही म्हणा, ती एक एनर्जी होती आणि रामलल्लांनी दिलेली एनर्जी होती असं आपण म्हणूयात. पण त्या एनर्जीनी बाबांना खेचून नेलं तिथे आणि त्यांनी अक्षरशः जीवाची, स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता बाबांना दिलेली जबाबदारी चोख निभावली. रामलल्ला बाबांच्या उराशी होते अक्षरशः. याच्यासारखा आनंदाचा क्षण आमच्यासाठी दुसरा असू शकत नाही. नितीन सांडमोरसह अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे.